अजयजी देहाडे यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे, तेव्हा या सर्व कलाकारांना आणि अजयजींना जय भीम करणं ही आपली रीत आहे. आलेल्या पाहुण्यांना जय भीम घालणं हे आपली रीत आहे. म्हणून जय भीम आमचा श्वास आहे, जय भीम आमचा अभिमान आहे. म्हणून एकदा जोरदार जय भीमचा नारा द्यायचा आहे. जय भीम, जय भीम. ये बात. आणि आता आपण आमंत्रित करतो आहोत अजयजी देहाडे यांना. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ज्ञान, चारित्र्य, संघटन, राजकारण अशा राजसत्व गुणांचं बाळकडू आम्हाला दिलं. आणि संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांना किती कष्ट लागले आणि ते संविधान आपल्या हातामध्ये येण्यासाठी किती दिवस लागले. या गीताच्या माध्यमातून अजयजी देहाडे आपल्या समोर संविधान गीत घेऊन येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. टाळ्या जोरात. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी उपस्थित सर्व बोधोपासक, बोधोपासिका, सर्व मित्र परिवार, आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये या बोधीघाटमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आमच्या सर्व मित्रांचं, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, अशा जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्यांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली, अशा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आज पुन्हा एकदा आपल्या या बोधीघाट यामध्ये आम्हाला बोलवलं आणि तुमच्यासमोर आज पुन्हा एकदा व्यक्त होतोय आणि हा कार्यक्रम साजरा करतोय. तुम्हा सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन माझ्या गाण्याची सुरुवात करतोय. या सर्वांचं ऐकूया. या ठिकाणी जमलेला प्रत्येक तरुण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एक धगधगता वादळ वारा आहे, एक पाईक आहे. म्हणून आज जे काही आहे हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसाठी म्हणावंसं वाटतं की तूच आहेस माझ्या मनात, काल होता आज आहे उद्याही राहशील. तूच आहे माझ्या मनात, काल होता आज आहे उद्याही राहशील. तुझी जागा या हृदयातून हिरावून घेणारा अजून जन्मायचा आहे. तुझी जागा या हृदयातून हिरावून घेणारा अजून जन्मायचा आहे. तो जन्माला येईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल काय. अरे नसेल ही पृथ्वी, असेल एक नाव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म दिला. 14 ऑक्टोबर 1956 साली नागांच्या नागभूमीमध्ये आम्ही त्या गुलामीतून मोकळे झालो, जगायला लागलो, बोलायला लागलो, चालायला लागलो. सन्मानामध्ये असे सोहळे आपल्या या विभागामध्ये करायला लागलो. म्हणून ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसाठी म्हणावंसं वाटतंय आप सभी के लिए कहना है कि मैं हूँ गौतम का दीवाना. आप किसके दीवाने हो, ये जहां किसका दीवाना है. मैं हूँ कि मैं हूँ गौतम का दीवाना, प्यारा सिम करता हूँ. प्यार के बदले प्यार मैं तस्लीम करता हूँ. और आज के इस महफिल में कुछ गाने से पहले सबको मेरा हाथ जोड़कर जय भीम करता हूँ. एकदा जोरदार जय भीम. असा जय भीम नाही पाहिजे. कोण कोण जय भीम करते जरा हात वर करा, मला कळेल. जय भीम.
हा बोधीघाटचा आवाज नाही आहे, मी ऐकलाय मागच्या वर्षी. एकदा जोरदार जय भीम. ये बात, हा आवाज बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला हा आवाज दिलाय आणि बोलण्याचा देखील अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलाय. म्हणून बाबासाहेब नेहमी रुबाबात राहायचे. आज आम्हीही बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन आज समाजात जगतोय, वागतोय. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे राहण कडक कडक, बाबासाहेब आंबेडकरांचं बोलणं बेधडक. आज आम्हीही बेधडक बोलतो संविधानाच्या माध्यमातून. म्हणून राहणं कडक कडक, बोलणं बेधडक, वारीची धार. राहणं कडक कडक, बोलणं बेधडक, लेखणीला तलवारीची धार. लेखणीला तलवारीची धार, लेखणीला तलवारीची धार. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून, लिहिलं भीमान संविधान, लिहिलं भीमान संविधान या भारतात, लिहिलं भीमान संविधान. राहणं कडक कडक, बोलणं बेधडक, कडक कडक, बोलणं बेधडक, लेखणीला तलवारीची धार. लेखणीला तलवारीची धार, लेखणीला तलवारीची धार. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून, लिहिलं भीमान संविधान, लिहिलं भीमान संविधान या भारतात, लिहिलं भीमान संविधान. या ठिकाणी जमलेला प्रत्येक तरुण, आम्ही या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने, आम्ही या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने, आम्ही या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने, या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने. घटनेचे एक एक कलम, घटनेचे एक एक कलम, घटनेचे एक एक कलम, आम्ही या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने. घटनेचे एक एक कलम, न्याय दे नित्य नियमाने, न्याय दे नित्य नियमाने, न्याय दे नित्य नियमाने. की जशी भीमाची घटना पाक आहे, जशी भीमाची घटना पाक आहे, म्हणून आज विषमतेला धाक आहे. की जशी भीमाची घटना पाक आहे, म्हणून आज विषमतेला धाक आहे. ऐऱ्या गैऱ्यांचं काय सांगू तुम्हाला, बाबासाहेब या भारताचं नाक आहे, बाबासाहेब या भारताचं नाक आहे. आम्ही या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने, आम्ही या भारताचे लोक जगतोय स्वाभिमानाने. घटनेचे एक एक कलम, न्याय दे नित्य नियमाने, न्याय दे नित्य नियमाने, न्याय दे नित्य नियमाने. भीमाची न्यायनीती जीवनाला अनुमती, भीमाची न्यायनीती जीवनाला अनुमती, भीमाची न्यायनीती जीवनाला अनुमती, भीमाची न्यायनीती जीवनाला अनुमती. समानता बंधुता एकता ही जाणून,
म्हणून समानता बंधुता एकता ही जाणू लिहिलं विमान संविधान या भारतात लिहिलं विमान संविधान या भारतात लिहिलं विमान संविधान या ठिकाणी आज आम्ही जे काय आहे ही पुण्याई बाबासाहेब आंबेडकरांची. कारण का की पूर्वी आम्ही कामाला जायचो ज्याही ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्ही 24 तास काम करायचो, पण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळं आम्ही 8 तास काम करतो. कारण बाबासाहेब मजूर मंत्री असताना कायदे मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांचे प्रश्न जाणून घेतले. मग आमची शिफ्ट 12 तासावर आली, 12 तासावरून 8 तासावर आली. महिला मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्हाला ही समानतेचे अधिकार घटनेत मिळाले, कारण आजच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकारी होतात, पदाधिकारी होतात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोणी होणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला समानतेचे अधिकार दिले. ते कसे? कामगार मजूरदारांना कामाचे हक्क ते दिले. 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 शिकल्यात महिला बघा, शिकल्यात महिला बघा, शिकल्यात महिला बघा. कामगार मजूरदारांना कामाचे हक्क ते दिले. शिकल्यात महिला बघा. आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही मोठ्या मोठ्या पदावर आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता होणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसाठी म्हणायचंय कि मेरे भीम जैसी आज किसी में बात नहीं. मेरे भीम जैसी आज किसी में वो बात नहीं, और इन बैठे हुए गरीबों को मेरे भीम के अलावा किसी की साथ नहीं. कि मेरे भीम जैसी आज किसी में वो बात नहीं, और इन बैठे हुए गरीबों को मेरे भीम के अलावा किसी की साथ नहीं. नेता कोई क्या बनेगा मेरे भीम जैसा, बाकी नेताओं में तो नेता बनने की औकात नहीं. कामगार मजूरदारांना कामाचे हक्क ते दिले. कामगार मजूरदारांना कामाचे हक्क ते दिले. शिकल्यात महिला बघा, शिकल्यात महिला बघा, शिकल्यात महिला बघा. त्यांचे जीवन फुलविले, त्यांचे जीवन फुलविले, त्यांचे जीवन फुलविले. बनल्यात अधिकारी सरकारी दरबारी, बनल्यात अधिकारी सरकारी दरबारी. बनल्यात अधिकारी सरकारी दरबारी. बनल्यात अधिकारी सरकारी दरबारी. एक एक मताचा समानतेचा हक्क तो देऊन, एक एक मताचा समानतेचा हक्क तो देऊन. हे गरिबामधून गरिबांना सुद्धा एकाच मताचा अधिकार, आणि श्रीमंतामधून श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार घटनेच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला मिळालाय. आमचा राजा कसा असावा हे आम्ही स्वतः निवडू शकतो. मग आपला राजा आम्ही सच्चा निवडायचा आहे, की जेणेकरून या समाजाचा या देशाचा उद्धार करेल असा राजा तुम्ही निवडू शकता. कारण की ते अधिकार तुमच्याकडे आहे. म्हणून म्हणायचंय एक एक मताचा, एक एक मताचा, एक एक मताचा समानतेचा हक्क तो देऊन, एक एक मताचा समानतेचा हक्क तो देऊन. लिहिलं विमान संविधान या भारतात लिहिलं विमान संविधान. या भारतात लिहिलं विमान संविधान.
घटना मसुदापदी भीमराव नाव हो आधी घटना मसुदापदी भीमराव नाव हो आधी घटना मसुदापदी भीमराव नाव हो आधी घटना मसुदापदी नाव हो आधी संविधान सभेत गरजून घटना केली अर्पण घटना केली अर्पण घटना केली अर्पण असा मर्दानी घडी थोडी गुलामी कडी 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 अजय माणसाच्या कल्याणाचं एक विधान की आमच्या गुलामीच्या बेड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली तोडल्या म्हणून महाकवी लोककवी वामनदादा कर्डकांनी खेडोपाडी डोंगर वस्त्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरले पोहोचवले म्हणून वामनदादा लिहितात जखडबंद पायातील साखळ दंड झकळबंद पायातील साखळ दंड झकळबंद पायातील साखळ दंड अरे तडा तडा तुटले रे ठोकताच दंड तडा तडा तुटले रे ठोकताच दंड तडा तडा तुटले रे ठोकताच दंड अरे जखडबंद पायातील साखळ दंड झकळबंद पायातील साखळ दंड अरे तडा तडा तुटले तू ठोकताच दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे अरे झाले गुलाम मोकळे अरे जखडबंद पायातील साखळ दंड झाले गुलाम मोकळे झालेत की नाही मोकळे तुम्ही गुलामीतून कोण कोण झाले जरा हात वर करा झालेत ना सगळे कुणाच्या गुलामीत नाहीत ना म्हणून झाले गुलाम मोकळे अरे भीमा तुझ्या जन्मामुळे हो भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे अजय माणसाच्या कल्याणाचं एक विधान माणसाच्या कल्याणाचं एक विधान लिहिलं विमान संविधान विमान संविधान भारतात लिहिलं विमान संविधान हे राहणं कडक कडक बोलणं बेधडक राहणं कडक कडक बोलणं बेधडक लेखणीला तलवारीची धार लेखणीला तलवारीची धार लेखणीला तलवारीची धार 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून जे गुलाम नाहीये त्यांनी हात वर करायचे दोन्ही हात वरती बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेसाठी दोन्ही हात वरती आणि ताला सुरात टाळ्या लिहिलं विमान संविधान या भारतात 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 लिहिलं विमान संविधान